माझं नाव जयेश. मी BAच्या शेवटच्या वर्षाला होतो. संजीवनी माझ्याच क्लासमध्ये होती. संजीवनीला मी BAच्या पहिल्या वर्षापासून ओळखतो. अजून आम्ही दोघे बोलत नाही, पण ती माझ्याशी एकदा चुकून बोलली, "थोडं बाजूला होतोस का?" तेवढंच मी तिला ओळखतो. म्हणजे माझा आणि तिचा काही खास असा संपर्क नाही. पण हीच एकतर्फी प्रेमाची छोटी ती गोष्ट. एक दिवस मी तिला विचारेन याच आशेने मी कॉलेजला येत होतो. असं वाटत होतं कधी हे कॉलेज संपतंय, चांगली नोकरी लागते आणि मी संजीवनीच्या आईबाबांना भेटेन आणि त्यांना लग्नाविषयी बोलणी करेन. खरंच मी किती स्वप्नात जगतोय. कधी कधी स्वप्न तुटेल अशी भीती पण वाटते. पण रिस्क घ्यावी लागते बॉस. जे होईल त्याला सामोरे जाण्याशिवाय पर्याय नसतो. दररोज संजीवनीला लपून पाहण्यात जी मजा असते ती सुख या जगात कुठेच नाही. तिचं दिसणं, तिचं वागणं, तिचं बोलणं, तिचं चालणं, प्रत्येक गोष्टीने मी अक्षरशः वेडा झालो होतो. तिला मिळवण्याआधीच तिला गमावण्याची जास्त भीती वाटत होती. ती या जगात वेगळीच होती, साधी होती. इतर मुलींसारखं ती मुलांशी बोलायची नाही. ती आणि तिचा अभ्यास. अभ्यासाच्या बाबतीत खूप गंभीर असायची. तिला अभ्यास खूप आवडायचा. कॉलेजची मुलं-मुली लेक्चर बंक करून फिरायला जायचे. ह्या मॅडम सगळे लेक्चरला हजर. फ्री वेळ मिळाला की ती वाचनालयात पुस्तकात बुडालेली असायची. ती खूप साधी होती पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती. एकदम शांत स्वभाव. मॅरेज मटेरियल होती ती. तिला पाहिलं की एक निर्जीव पुतळा बनून जायचो. ती जाईल तिथे मी तिचा लपून पाठलाग करायचो. एक विचित्र आणि वेगळं माझं प्रेम होतं तिच्यावर. एक दिवस तिच्या बेंचजवळ एक रुमाल पडला होता. मी उचलला आणि दुसऱ्या दिवशी रुमालाच्या बहाण्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो तर ती एकच वाक्य बोलली, "हा माझा रुमाल नाही." तिचं बोलणं मला कळलं नाही. मी परत काय विचारलं तर ती हसून निघून गेली. कदाचित तिला कळत होतं की मी तिच्या प्रेमात पडलोय. का हा माझा गैरसमज आहे? ती कॉलेजला नाही आली की मला कॉलेज नकोच वाटायचं. कॉलेजला मी शिकायला कमी आणि संजीवनीला पाहायला जास्त जायचो. काही दिवस संजीवनी आली नाही. मी खूप अस्वस्थ झालो. माझी प्रेमाची कथा कुठेतरी थांबली असंच मला वाटलं. तेव्हापासून संजीवनी माझ्या आयुष्यातून गायब झाली असंच वाटलं. मी तिला खूप शोधलं. कॉलेजमधून तिच्या घरचा पत्ता घेतला आणि तिच्या घरी गेलो. ती एका बैठ्या चाळीत राहत होती. तिला वडील नव्हते. तिचा दरवाजा वाजवला आणि तो एक बाईंनी उघडला. "मी इथे संजीवनी राहते का?" "बाई, इथे कोणी संजीवनी राहत नाही." मला खूप आश्चर्य वाटलं. कॉलेजला पण खोटा पत्ता कसा दिला असेल? मी खूप माहिती काढल्यावर मला कळलं की तिची बहीण आमच्याच कॉलेजला FYBAला आहे. मी तिला भेटलो. मी, "तू संजीवनीची छोटी बहीण कविता आहेस का?" कविता, "नाही, माझी कुणी बहीण नाही." असं काय होतंय मला काहीच कळत नाही. खूप वेळ गेला. अक्षरशः मरूनच गेलो होतो. संजीवनी कुठेच सापडली नाही. माझे सगळे प्रयत्न संपले. कॉलेज संपलं. नंतर मी MA केलं. पण संजीवनीला विसरू शकलो नाही. नंतर मी एका कॉलेजला शिक्षक म्हणून नोकरीला लागलो. आता नोकरीला लागून 2 वर्ष झाले होते. घरात माझ्या लग्नाच्या मागे लागले होते. दररोज मला मुलगी बघण्यासाठी घरातून भावनिकरित्या समजूत काढण्यात येऊ लागली. पहिली मुलगी मी पाहायला गेलो. खरंच, माझी लग्न करायची इच्छाच नव्हती. सगळेच खूप खुश होते. पण माझी इच्छा नव्हती. तरी मी मुलगी बघायला गेलो. मला आणि मुलीला बोलण्यासाठी टेरेसवर पाठवलं. मला काय बोलावं तेच समजत नव्हतं. ती काय बोलत होती त्याच्याकडे माझं लक्ष नव्हतं. "माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे. तुम्ही मला रिजेक्ट करा." तिचं बोलणं चालू असतानाच माझी नजर रस्त्यावर गेली आणि मी संजीवनीला पाहिलं. मी बारकाईने पाहिलं तर ती संजीवनी होतीच. मी घाईघाईत बाहेर पडलो. सर्वांची माफी मागितली आणि सर्वांना अर्जंट काम आलं म्हणून निघालो असं म्हणून मी धावत बाहेर आलो. संजीवनी रस्त्यावर नव्हती. मी पळत पळत सगळीकडे शोधलं. पण ती रस्त्यावरून गायब झाली होती. खरंच ती होती का? का तो माझा आभास होता हेच कळत नव्हतं. घरातल्यांचे फोनवर फोन येत होते. मी आईचा फोन उचलला. "आई, कुठे आहेस तू?" मी, "अगं, आमच्या कॉलेजमधले सर वारले. मला तिथं जावं लागलं." आई, "बरं बरं, घरी आल्यावर बोलू." थापा मारण्यात मला ऑस्कर मिळाला पाहिजे. मी फोन ठेवला आणि माझी नजर एका बैठ्या घराकडे गेली. तिथून एक लहान मुलगी पळत आली. तिच्या मागे संजीवनी होती. किती वर्षानंतर तिला पाहिलं होतं. तिच्या चेहऱ्यावरचं ते तेज कुठेतरी हरवलं होतं. एखाद्या आजारी व्यक्तीसारखी ती दिसत होती. मी शांत झालो. काहीच सुचत नव्हतं. मी संजीवनीला हाक मारली. मी, "संजीवनी." तिने माझ्याकडे पाहिलं आणि नंतर नजर वळवून ती त्या मुलीला घरात घेऊन दरवाजा लावला. मी तो दरवाजा ठोकला. तिने तो उघडला. मी,
अगं संजीवनी, मी जयेश. ओळखलं नाहीस का? संजीवनी, नाही, मी नाही ओळखलं आणि मी संजीवनी नाही. मी, काय? तू असं का बोलतेस? मी तुला चांगलं ओळखतो. तुझा चेहरा मी विसरू शकत नाही. 4 वर्षापूर्वी तू कॉलेजमधून गायब झाली होतीस ते आता भेटते. संजीवनी, अहो माझं नाव आशा आहे. मी शक्यच नाही. संजीवनी, तू अशी का वागतेस? अगं मी तुझ्यावर. संजीवनी, जयेश तू इथून जा. मी, तू मला का टाळतेस? संजीवनी, मी आशा आहे. मी, बरं. तुझं शिक्षण किती झालं आहे? संजीवनी, 10वी नापास. मी, वा, खोटं बोलणं तुला जमलं नाही. 10वी नापास झालेल्या मुलीला ती आमच्या कॉलेजतर्फे मिळालेली ट्रॉफी धुणी-भांडी करायची. तिथे मी आणि माझी छोटी बहीण धुणी-भांडी करायला लागलो. पण पैशाचा प्रश्न कसा सोडवावा हेच कळत नव्हतं. आणि एक दिवस डॉक्टरांचा फोन आला. डॉक्टर, संजीवनी का? मी, हो मी संजीवनीच बोलते. डॉक्टर, अगं पैशांची सोय झाली का? मी, नाही डॉक्टर, मी प्रयत्न करते. डॉक्टर, अगं तुझा पैशाचा प्रॉब्लेम मी सोडवतो. तू मला उद्या भेटायला ये. मी चालेल बोलले. दुसऱ्या दिवशी डॉक्टरांना भेटायला मी त्यांच्या घरी गेले. मी, नमस्कार डॉक्टर. डॉक्टर, ये बस. मी, तुम्ही माझी मदत करणार आहात का? मी, तुमची खूप आभारी आहे. मी नोकरीला लागली की पहिले तुमचे पैसे व्याजासकट देईल. डॉक्टर, नाही, तू शांत ऐकून घे. मी, बरं बोला डॉक्टर. हे बघ, हे जग स्वार्थी आहे. या जगात कुणी कुणाला अशीच मदत करत नाही. त्याच्यामागे त्यांचा स्वार्थ असतोच. मी समजले नाही. डॉक्टर, मी तुला नीट सांगतो. एक विवाहित कुटुंब आहे. त्यांचं लग्न होऊन 5 वर्ष झाले पण अजून त्यांना मूल बाळ नाही. त्यांना स्वतःचं मूल बाळ हवं, तर ते मूल तू त्यांना द्यावं. मी, शी डॉक्टर, तुम्ही इतकं घाणेरडं बोलताय. माझं लग्न नाही झालं आहे. त्याचा अर्थ इतका वाईट घेतला. माझ्या भविष्याची वाट लागेल. शी, मी असं काही करणार नाही. मी निघते. डॉक्टर, अगं ऐक. अगं तुला काही वाईट करायचं नाही. तुला या बदल्यात 6 लाख रुपये मिळतील. मी, देह विक्री करून असा पैसा मिळवायचा असता तर मी खूप पैसा कमवला असता. मला हे मान्य नाही. डॉक्टर, अगं तुला देह विक्री करायला नाही सांगत. मी, मग बिना शरीर संबंध ठेवता मूल कसं होणार? डॉक्टर, हे विज्ञान आहे. सरोगसी करायची. सरोगसी म्हणजे स्त्रीचा गर्भाशय भाड्याने घेणे. स्त्रीचे स्त्रीबीज आणि पुरुषाचे शुक्राणू यांचे प्रयोगशाळेत किंवा आर्टिफिशियल इन्सिमेशनद्वारे फलन केले जाते आणि सरोगेट मातेच्या गर्भाशयात ठेवले जाते. त्यानंतर तो गर्भ 9 महिने वाढू दिला जातो. 9 महिन्यानंतर ते नवजात मूल पती-पत्नीकडे सोपवले जाते. नंतर तुमचा आणि तुझा काही संबंध नाही आणि हे लीगल आहे. संजीवनी, बापरे, असं पण असतं? डॉक्टर, तू तयार झालीस की तुला 2 लाख मिळतील. नंतर 7व्या महिन्यात तुला 2 लाख आणि बाळ झाल्यानंतर 2 लाख. विचार कर. मी, मला थोडा वेळ हवा. डॉक्टर, तुझ्याकडे वेळ खूप कमी आहे आईचं ऑपरेशन करायला आणि ही गोष्ट कुणाला सांगू नको. मी घरी गेल्यावर खूप विचार केला. नंतर मी खरंच असं होतं का यावर गुगलवर तपासलं. सगळी माहिती खरी आहे. भीती वाटत होती पण काहीच पर्याय सुचत नव्हता. आईची तब्येत बिघडत चालली होती. सगळ्या नातेवाईकांकडे हात पसरून झाले होते. सोनं पण एवढं नव्हतं की त्यावर लोन मिळेल. 2 दिवसांनी परत डॉक्टरांचा फोन आला. डॉक्टर, खुश खबर. संजीवनी,
मी काय डॉक्टर, ज्यांना बाळ हवंय त्यांना मी तुझी परिस्थिती कशी कशी आहे आहे ते ते सांगितलं. ते बोलले की तुझ्या आईचं ऑपरेशन ते मोफत करून देतील. शिवाय तुझ्या आणि तुझ्या बहिणीच्या शिक्षणासाठी 10 लाख रुपये देणार आहेत. तू तयार झालीस की पहिलं तुझ्या आईचं ऑपरेशन, 7 महिन्यानंतर तुला 7 लाख रुपये. बाळ दिल्यानंतर 3 लाख रुपये. फक्त 9 महिन्यांचा प्रश्न आहे. तुझी पूर्ण काळजी, तुझं खाणं पिणं, 9 महिन्याचा पूर्ण खर्च तेच करणार आहेत. विचार कर, एवढी चांगली ऑफर भेटेल तुला. मला थोडा वेळ हवाय डॉक्टर. बघ तूच ठरव आणि मला फोन कर. मला हे ठीक वाटत नव्हतं, काहीच कळत नव्हतं, पण माझ्याकडे पर्याय नव्हता. मी डॉक्टरांना फोन करून होकार कळवला. माझा होकार येताच आईचं ऑपरेशन झालं. आईला सुखरूप बघून मला विश्वास बसला. मी काही चूक करत नाही. मी एक नोकरी लागल्याचा बहाणा करून घरातून निघाली. मी डॉक्टरांकडे गेले. आम्ही एका दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो. माझी सरोगसी करायची प्रक्रिया सुरू झाली. मला एका मोठ्या बंगल्यात नेण्यात आलं. तिकडे नोकर-चाकर होते, मोठं गार्डन होतं. मला सगळं सुरक्षित वाटत होतं. मी काय खायचं, कसं राहायचं हे शिकवण्यासाठी पण खास लेडीज डॉक्टर माझ्याजवळ होते. 3 महिने गेले. माझी सोनोग्राफी झाली. सगळं ठीक होतं. मी एक माता झाली होती. बाळाची हालचाल आता जाणवत होती. या बंगल्यात माझी खूप चांगली काळजी काळजी घेण्यात घेण्यात आली. आली. कोणत्याही प्रकारचा त्रास नव्हता. आवडेल ते खायला भेटत होतं. मला असं वाटत होतं की मी मोठी राजकन्या आहे. सर्व नीट चालू होतं. घरात मी आठवणीने फोन करत होते. म्हणता म्हणता दिवस सरकत होते. आता पोट दिसू येत होतं. 7वा महिना सुरू झाला. मी पैशांसाठी डॉक्टरांना फोन केला. डॉक्टर डॉक्टर हां संजीवनी बोल. कशी आहेस? मी बरी आहे. डॉक्टर ते 5 लाख मिळणार होते त्याचं काय झालं? डॉक्टर हां मी बघतो ते. कामात आहे. नंतर फोन करतो. मला थोडं टेन्शन आलं. मी 2 दिवसांनी परत डॉक्टरांना फोन केला. त्यांनी उचलला नाही. परत त्याचा मोबाईल लागणंच बंद झालं. त्यांनी मला ब्लॉक केलं होतं. मला खूप राग आला होता. मी तशा अवस्थेत डॉक्टरांना भेटायला गेली. डॉक्टर अगं संजीवनी ये बस. तुम्ही मला ब्लॉक का केलंय? डॉक्टर असं काही नाही. मला खरं सांगा. डॉक्टर अगं जे जोडपं तुझ्या पोटातलं बाळ घेणार होते त्यांचा आंतरिक वादात घटस्फोट होतोय. आता त्यांना या बाळाची गरज नाही. त्या दोघांनी बाळाची जबाबदारी घेण्यास नकार दिला. मी खूप समजूत काढायचा प्रयत्न केला पण त्यांनी ऐकून घेतलं नाही. मी ही गोष्ट ऐकून एकदम स्तब्ध झाले. माझ्या पायाखालची जमीन सरकली. क्षणातच सगळं संपलं. हे काय करून बसले मी? काय करू आता? काय झालं हे? डॉक्टर तू काळजी करू नको. सगळं नीट होईल. काय नीट व्हायचं राहिलंय? राहिलंय माझं माझं सगळं सगळं. आयुष्य संपलं. मला मरणाशिवाय पर्याय नाही आता. डॉक्टर अगं संजीवनी असं काही करू नको. अगं आपण कोर्टात जाऊ. तुला तुझे पैसे मिळतील. या बाळाला जन्म दे. त्याला आपण अनाथ आश्रमात पाठवू. सगळं नीट होईल. वा डॉक्टर तुम्ही पण स्वार्थी निघालात. मला असली भीक नकोच. जे सगळ्यांपासून लपवायचं होतं ते आता तुम्ही सगळ्या जगाला कोर्टात सांगणार. नको मला असला न्याय. यापेक्षा मरण बरं. तेव्हा जाणवलं की ही दुनिया किती स्वार्थी आहे. बाळाची गरज होती तेव्हा पाय पडत होते. आता नाही तर दिलं आश्रमात फेकून. मी त्याच अवस्थेत घरी आली. मला अशा अवस्थेत बघून आईने डोक्यावर हात मारून घेतला. मला घराबाहेर काढलं. मी सगळं घडलं ते तिला सांगितलं. पण तिला पटलं नाही. तिचं एकच गोष्ट म्हणाली. मी मेले असते तर काय झालं असतं तुला? हे उद्योग कुणी करायला सांगितले होते? तू आजपासून आमच्यासाठी मेलीस. तुला या घरात जागा नाही. तेव्हा घर सोडलं. नंतरचं आयुष्य खूप बदललं. लोकांच्या बघण्याच्या नजरा बदलल्या. कुठेही जगणं कठीण झालं होतं. पण आता बाळाशिवाय माझं कुणी नव्हतं. एका अनाथ आश्रमात जेवण बनवायला आचारी हवा होता. मी तिथे गेले. मला तिथे खूप चांगली माणसे भेटली. त्यांनी माझी काळजी घेतली. मी पण त्या अनाथ आश्रमाला माझं समजलं. ही गोड परी तिथे जन्माला आली. मी माझं शिक्षण पूर्ण केलं. माझ्या पदवीनंतर मी छोटी नोकरी केली. अनाथ आश्रम माझं घर झालं. पण काही महिन्यांनी तिथे पण राहणं कठीण झालं. कारण त्या अनाथ आश्रमाचा संस्थापक माझ्यावर वाईट नजर ठेवून होता. मी कशीबशी तिथून सटकले आणि आता इथे राहते. कोण नाही माझं. परी लहान असल्यामुळे मला नोकरी करता येत नाही आणि परीला कुठे सोडू शकत नाही. म्हणून मी घरची कामं करायला लागली. काम करता करता मला परीला पण वेळ देता येऊ लागला. आता फक्त परीच्या भविष्याचा मी विचार करते. जे मला नाही मिळालं ते तिला मला द्यायचं आहे आणि त्यासाठी मी काही पण करेन. संजीवनी रडायला लागली. संजीवनी तू रडू नको प्लीज. तू माझ्याशी लग्न करशील का? संजीवनी काय? मी परीसोबत तुला आपलंसं करेन.
परीला वडिलांचं नाव देणं. तू आई नसताना आई बनू शकतेस, तर मी वडील नसून वडील का नाही बनू शकत? संजीवनी, नको जयेश, माझ्यासाठी स्वतःच्या आयुष्याची वाट लावू नकोस. तुझ्या घरातले हे स्वीकारणार नाही. मी माझ्या आयुष्याची वाट लावली. बरं मी निघतो. संजीवनी, मला माफ कर जयेश. काय माहिती, संजीवनीला भेटून मला एक सुख मिळालं होतं. मी घरी आलो. घरी माझे सगळे वाट बघत होते. मी घरी येताच, आई ये, हे घे पाणी. कशामुळे सर वारले? आई, मी खोटं बोललो. आई, अरे काय खोटं बोलला? ते जाऊ दे. तुला मुलगी कशी वाटली? बाबा, मुलींच्या घरातल्यांनी तुला पसंत केलंय. पुढच्या महिन्यात साखरपुडा करून घेऊ. मला लग्न नाही करायचं. बाबा, का पण? माझं संजीवनीवर प्रेम आहे आणि आम्हाला एक मुलगी आहे. आई, काय? लग्नाआधी एका मुलीच्या आयुष्याची वाट लावलीस? आईने खूप मारलं. आई खूप रडायला लागली. बाबांनी खूप शिव्या दिल्या. घरात सगळे माझ्यावर नाराज होते. 2 दिवस माझ्याशी कोणीच बोललं नाही. मी पण माझी कपड्यांची बॅग भरली. घरात सगळे बसले होते. माझ्याकडून चुकी झाली, ती मला मान्य आहे. मी त्या मुलीशी लग्न करायला जातोय. मी घर सोडून जातोय. माझ्यामुळे तुम्हाला सर्वांना जो त्रास झाला आणि जो त्रास होईल त्यासाठी मी मनापासून माफी मागतो. त्यांना हे सांगता सांगता मी घर सोडलं. आज मी एका मुलींसाठी माझ्या आईबाबांना सोडतोय. मला देव यासाठी कधीच माफ करणार नाही. पण आता संजीवनीला, परीला माझी गरज आहे. देवाला कळेल माझ्या मनातलं. संजीवनीला भेटलो. तिला सांगितलं, माझं तुझ्यावर तेव्हा पण प्रेम होतं, आता पण आहे. मला फक्त तुझ्याशीच लग्न करायचं आहे. हे ऐकून तिने मला घट्ट मिठी मारली आणि ती रडायला लागली. तेवढ्यात माझा फोन वाजला. फोन बाबांचा होता. बाबा, स्वतःला जास्त शहाणा समजू नको. कोण काही बोलत नाही म्हणून जास्त शहाणपणा गाजवू नकोस. त्या पुरीला घरी घेऊन ये आताच्या आता. मी संजीवनी आणि परीला घरी घेऊन आलो. आई, पुरी माफ कर. आमच्या पोरामुळे तुझ्यावरही वाईट वेळ आली. माझी नात कुठे आहे? अगं, पण तू तरी यायचं आमच्याकडे. का सगळा त्रास एकटा सहन केलास? तुझे आईबाबा कुठे आहेत? तिला बाबा नाहीत आणि तिच्या आईने तिला घरातून बाहेर काढलं. आईने परत एक कानाखाली दिली. आई, तुझ्यामुळे या पोरीला हे सगळं भोगावं लागलं. आम्ही तुझ्या आईशी बोलतो आणि तुमचं दोघांचं लग्न लावून देतो. आणि जयेश, तुला घर सोडायचं असेल तर जा. माझी सून आणि नात माझ्यासोबत राहील. आईबाबा, मला माफ करा. आईने रडत मला घट्ट मिठी मारली. आमच्या लग्नाची तयारी सुरू झाली. संजीवनी, तू घरात खोटं का बोललास? मला अरे तुरे करायचं नाही. अहो जाऊ करायचं. आता तू हक्काच्या घरात आहेस. संजीवनी, का हो? तुम्ही असं का केलं? स्वतःचा वाईटपणा का घेतला? मुलं किती वाईट असली तरी आई वडिलांसाठी गुणीच असतात. ते माझी कोणती चूक हसत घेतात. तू तुझ्या आईसाठी परीला जन्म दिलास आणि मी तुझ्यासाठी या खोट्या गोष्टीला जन्म दिला. या खोट्यामुळे मी कोणाचंही नुकसान केलं नाही. इतिहासात पण खूप अशा चुकीच्या गोष्टी घडल्या ज्या झाकण्यात आल्या. मी कोणी देव माणूस नाही, पण चांगलं करण्यासाठी थोडं वाईट झालं तर काय होते? संजीवनी, खूप नशिबवान आहे. तुमच्यासारखा जीवनसाथी मला मिळाला. तुमचं कुटुंब पण छान आहे. तुमचं नाही आपलं. काही दिवसानंतर संजीवनीची आई बहीण पण एक झाली. आमचं लग्न झालं. सगळे खुश होते. आता आम्ही दोघे नोकरी करत होतो. या जगातलं सर्वात मोठं सत्य हेच आहे की जे होत असतं ते आपल्या चांगल्यासाठीच होत असतं. काही वर्षांनी संजीवनीला डॉक्टरांचा परत फोन आला. डॉक्टर, संजीवनी, बोला डॉक्टर. डॉक्टर, खुश खबर. अगं, त्या दोघांचं परत जुळलंय आणि त्यांना हे बाळ हवंय. त्या बदल्यात ते लगेच 1 कोटी द्यायला तयार आहेत. संजीवनीने डॉक्टरांचा फोन कट केला आणि डॉक्टरांना ब्लॉक केलं.